आणि आत्ताच सूचना ऐका, काल आपल्याला थोडासा उशीर झाला कारण मॅच वेळेत होत नाही आहेत. तर दोन्ही अंपायर्सना विनंती आहे की 5 मिनिटामध्ये एक षटक म्हणजे अर्ध्या तासात 30 मिनिटामध्ये 6 षटकं व्हायला पाहिजेत. टायमिंग इथे आता तुम्ही पण लावा, आम्ही पण लावतो. बिरवाडीचा 12th मॅन येऊ द्या. हा चेंडू, हो हो, मस्त टोला आणलाय, सरळ जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुंदर अशी पहिली धाव घेतली आणि ओव्हरथ्रोची पण अजून एक धाव मिळते ती बिरवाडी संघाला. बिरवाडीचा एक 12th मॅन असेल तर पाठवा ना प्लीज, नावं माहिती नाही आहेत. इकडे 50+ मॅन ऑफ द मॅच पण द्यायचा आहे, 40+ मॅन ऑफ द मॅच पण द्यायचा आहे. एक धाव झाहीद आणि संदीप कदम, झाहीद अंतुले संदीप कदम सलामीची जोडी मैदानात. संदीप कदम म्हणजे पोलादपूरचे महाड एरियातले एक नामवंत क्रिकेटर आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक क्रिकेट खेळाडू खेळलेले आहेत आणि अनेक क्रिकेट खेळाडूं त्यांनी घडवलेले आहेत. असे संदीप कदम बॅटला बॉल लागला दाखवत आहेत आणि थांब थांब सांगतायत समोरच्या फलंदाजाला. ते संदीप कदम यांच्या वाट्याला एक चेंडू आलेला आहे. नोकरी सम्राट म्हणून पण संदीप कदमला ओळखलं जातं. त्या परिसरातील अनेक क्रिकेट खेळाडूंना त्यांनी नोकरी सुद्धा दिलेली आहे. ते संदीप कदम तयार आहेत. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर शैलेश चव्हाण. हो, हा चेंडू मारलाय, भिरकावलाय सरळ मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव घेतली, दुसरी धाव पण लीलया पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. 2 धावा धावून पूर्ण केल्यानंतर एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर आरिफ 11 बिरवाडी महाड संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 5च्या घरामध्ये. झाहीद अंतुले खेळतात वैयक्तिक 3 वर, संदीप कदम खेळतात 2 चेंडूमध्ये 2 वर आणि पुन्हा एकदा तयार आहेत ते संदीप कदम. हा चेंडू शैलेशचा शॉर्ट पिच चेंडू भिरकावला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. शंकर पारंगेच्या हातातून चेंडू जातोय, जाळ्याला भोग पडावं आणि तिथून मासा सटकावा तसा हा चेंडू गेला. तो शंकर पारंगेला चुकून सीमारेषा पार 4. बघा कसा हा चेंडू आला शंकर पारंगे यांच्याकडे आणि त्यांना चकवून चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अण्णा गावडे यांना आता मला असं वाटतं थोडं टेन्शन आलेलं दिसतंय. टीके कुरंगळे इथून मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे अशोक पाटील पण इकडे हसतायत आणि आनंद घेतात या मॅचचा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे तो शैलेश. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो शैलेश. शॉर्ट पिच चेंडू संदीप बॉलरचं नाव काय सर? रवी ना, रवी म्हात्रे. यस, रवी म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. जसा चेंडू आला
तसाच धाडलाय कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक कव्हरचा धावत येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत दोन धावा धावून पूर्ण करतायत ते आरिफ 11 बिरवाडी महाड संघाचे हे खेळाडू. खूप लांबून आलेला हा संघ आहे, म्हणजे एक संघ आहे तो रायगडच्या एका टोकाचा, तर दुसरा संघ आहे तो रायगड जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाचा. त्यामुळे या 15 तालुक्यातील हे जे सगळे खेळाडू या मैदानावर खेळतात त्यांचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लॉंग ऑन मध्ये मारलेला हा चेंडू एक सिंगल तर घेतलेली आहे, दुसरीसाठी सरसावलेत आणि 2 धावा धावून पूर्ण. फुलटॉस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं रवी म्हात्रेनं, मात्र चेंडू थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा पडला. एक रन या चेंडूवर सहज मिळते. लॉंगॉनमध्ये डॉक्टर साहेब फिल्डिंग करतायत आणि या मैदानावर तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. शॉर्ट पिच चेंडू फुटवरचा वापर केला, चेंडूवर आले सरळ फलंदाज झाहिद अंतुले. 50+ आणि 40+ असं कॉम्बिनेशन मैदानावर आहे. 50+ आहेत ते झाहिद अंतुले, संदीप कदम 40+. एक बाजू त्यांनी लावून धरलेली, एक चौकार ठोकलाय आणि त्याच्याबरोबर दुहेरी धावांचं कॉम्बिनेशन त्यांनी आतापर्यंत ठेवलं. भिरकावला चेंडू लॉंग ऑन, सीमारेषे पलीकडे उतुंग असा षटकार. संदीप कदम ब्रँडेड षटकार आपल्याला बघायला मिळतोय, जो बिरवाडी एरियामध्ये ज्या फलंदाजांना धुमाकूळ माजवलेला आहे. गेली कित्येक वर्ष क्रिकेट क्षेत्रावर अधिराज्य गाजवलंय. बघा चेंडू कसा मारला, पॉपिंग क्रीज मध्ये जागा बनवली त्यांनी आणि ठरवलं की या एरियामध्ये मारायचं आहे. लॉंग ऑन मध्ये लांब लांब असा मारलेला हा संदीप कदम यांचा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या षटकारानं धावसंख्या बिरवाडी संघाची वाढलेली आहे. महाड संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 22 फॉर लॉस ऑफ नन विकेट. सलामीची जोडी धमक दाखवते, चमक दाखवते, मैदानावर करामत दाखवते ती NISMच्या. हो, हा चेंडू डोक्यावर हात ठेवलाय गोलंदाजानं. यॉर्कर चेंडू टाकायचा होता, मात्र स्टंपला जस्ट मिस करून गेला चेंडू यष्टी रक्षकाकडे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 22. व्यासपीठावर अण्णा गावडे, इकडे आता व्ह्यूअर असणार असतात. कपिल एंटरप्राइजेस त्यांचीच टीम आहे मला असं वाटतंय, आणि अशोक पारंगे या दोघांनी एकत्र करून टाकलेली टीम आहे. आपण कालही म्हणालेलो की हे जाने दुश्मन ज्याने दोस्त झालेले आहेत. अण्णा गावडेंनी 4 टीम स्पॉन्सर केलेल्या आहेत, त्यामध्ये त्यांचे सगळे फुल शेअर नाही आहेत, 20% फक्त शेअर सगळीकडे घेऊन टाकलेले आहेत. शेअर मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं अण्णा गावडेंना माहिती आहे, की म्हणजे बोलतात ना की डोंट पुट युअर ऑल मनी इन वन बास्केट. एकाच बास्केटमध्ये पैसे नाही टाकायचे, 4 बास्केटमध्ये 10 रुपये टाकायचे. जसे 4 टीममध्ये 10,000 त्यांनी लावलेले आहेत. म्हणजे फायनल मारली तर संघ मालकाला गाडी मिळणार आहे. त्यामुळे अण्णा गावडे त्या रेसमध्ये आहेत. आणि एक अण्णा गावडेंना मला असं वाटतं मागची बिग बॅच जी पेंडला झाली त्यामध्ये एक 2 व्हीलर मिळालेली आहे. सतीश पाटील यांनी जी टुर्नामेंट तिकडे आयोजित केलेली, त्यामध्ये आता या बाईकवर कोण नाव कोरणार. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो शॉर्ट. थर्डमॅनला पवन माटकर, गोलंदाजीच्या मार्कवर डॉक्टर पवन माटकर. हे मैदान त्यांच्यासाठी नवीन नसेल, डॉक्टर प्रीमियर लीगला पण मला असं वाटतं त्यांना बघितल्यासारखं वाटतंय. नितीन तवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरपंच साहेब आणि राज ठाकूर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच साहेब आणि राज ठाकूर यांचं स्वागत. चौकार, या चौकारानं दिशा मिळाली. 27 धावा धावफलकावर लागतायत त्या आरिफ 11 बिरवाडी महाड संघाच्या. कपिल एंटरप्राइजेसनं जर असंच चालू ठेवलं तर मात्र कपिल एंटरप्राइजेसला नुकसानी
भोगावा लागणार आहे. एक झेल सुटलेला, परंतु एक झेल सुटल्यामुळे आता धावा खूप येत आहेत आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 27च्या घरामध्ये. 27. अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे. संदीप कदम तयार आहेत. फुलटा संदीप कदमनं कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू मारलेला आहे. सुंदर क्षेत्रक्षण ठेवलेला आहे. तिथे एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. या अगोदरचा सामना मॉर्निंग सुपरस्टार कर्जतनं जिंकलेला. पहिला सामना जिंकला वशा विंदणेनं. म्हणजे ही जी मॅच आहे लुजर म्हणजे हरलेल्या एकी 0-0 गुण असणाऱ्या टीमची मॅच आहे. फुलटॉस चेंडू, जेल टिपलाय आणि बघतच बसले ते आरिफ झईद अंतुले मैदानाच्या बाहेर. वारा पण बघा आता पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत आणि 32 संघांचे जे 32 फ्लॅग्स आहेत ते फ्लॅग्स आपण इथे फडकताना पाहतोय. जेवण आलेलं आहे. ज्यांना भूक लागली असेल त्यांनी आणि किंवा वेळ असेल त्यांनी कृपया जेवून घ्यावं. दत्ता देसाई, संदीप तिकडे मला असं वाटतं जेवणाला उठलेले दिसत आहेत. प्रशित बागडे प्रेषित मैदानाच्या दिशेने रवाना. आमचे तात्या मॅचचा आनंद घेत आहेत. स्ट्राइक मध्ये आहेत ते प्रशित बागडे. 1 डाऊन पोझिशनला. 45+ येलो कॅप. फुल टॉस, बॅट चिकडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगला. पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेले आहेत आणि या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतायत ते आरिफ 11 बिरवाडे महाड संघाचे हे दोन्ही फलंदाज. सलामीला आलेले संदीप कदम 1 षटकार 2 चौकारा निशी खेळतायत. मैदानावर एक बाजू त्यांनी लावून ठेवलेली आहे. शांत क्रिकेट, संथ क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. हिरवगार असं गवतानं बहरलेलं सजलेलं हे मैदान आहे. शॉर्ट पिच चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू जातोय पुढे. मात्र चांगलं कव्हरिंग केलं जात आहे आणि एक रन या चेंडूवर मिळते. सिंगलनं धावसंख्या वधारते ती आरिफ 11 बिरवाडी संघाची आणि महाड संघ पोचतोय तो 31च्या घरामध्ये. पाणी ड्रिंक टाइम. पंचांचं काम अविनाश पारंगे, अरुण पारंगे, नरेश म्हात्रे आणि निशांत माळी असे 4 पंच आज पंचांचं काम पाहतायत. आमचे कॅटरर्स आलेले आहेत. भास्कर, त्यानंतर आमचे रमेश कुरंगळे हे सेवा करतायत आणि मेवा खायला मला असं वाटतं दत्ता देसाई आलेले आहेत. आज बुधवार आहे म्हणजे व्हेजचा काउंटर आज रिकामा असेल, कमी असेल. नॉनव्हेजचा काउंटर आज बुधवार असल्या कारणानं मला असं वाटतं थोडासा फुल असेल. त्यामुळे आज सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025च्या समितीच्या वतीनं की आपण सर्वांनी कृपया जेवून घ्यावं. आमच्या तवळे साहेबांचं इथे स्वागत आपण करूया. टिके कुरंगळे, मी विनंती करतो की सरपंच साहेब नितीन तवळे यांचं स्वागत शाल पुष्पगुच्छ देऊन करावं. तात्या विषय यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वसंत पाटील रीस यांचंही आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. वसंत पाटील यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्या अगोदर आदरणीय नितीन तवळे सरपंच वरोसे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.
वसंत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय वसंत पाटील. वसंत पाटील यांचं स्वागत. तात्याविषयी यांना मी विनंती करतो की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. राज ठाकूर यांचंही इथे स्वागत होतं. मी विनंती करतो तरुण उद्योजक यंग बिझनेसमॅन लोधिवली राज अनंता ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानावर जिथे चॅम्बो कॅमेरामॅनचं काम करतायत, स्कोरिंगचं काम करतायत. 24 लाईव्ह इव्हेंटचे कीबोर्डवर स्वप्नील पाटील आमचे कॉम्प्युटरवर बसलेले आहेत आणि त्यांची बोटं अक्षरशः पाण्यासारखी फिरतायत त्या कीबोर्डवर आणि माऊसवर. कॅमेरामॅन आमचे 3 कॅमेरामॅन अमोल सेल्वामणी आणि छोटू आमचा अमोल पाटील आणि छोटू या दोन्ही कॅमेरामॅनचं पण आपण स्वागत करूया. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानावर. येतोय रुपेश जामकर. राईट आर्म ओव्हर. फास्टरला मार बसतोय. हा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि मिळाली बाउंड्री. अण्णा गावडे नाराज दिसत आहेत. नो बॉलवर चौकार म्हणजे एकूण आला पंजा आणि फ्री हिट 5 धावा. एवन भोपी अल्पेश भोपी 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन जे सगळी ही क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये चांगली टिपतायत त्यांचंही हार्दिक स्वागत. रुपेशचा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मारला. अखूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग झाली चेंडूची आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. आतापर्यंत रुपेश जामकरने एकच चेंडू टाकलाय. धावा दिलेल्या आहेत त्या 7 आहे ना. एका चेंडूवर 7 धावा आतापर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे संघ पोचलाय तो 38च्या घरामध्ये. थोडीशी धोक्याची घंटा मला असं वाटतं वाजलेली आहे ती कपिल एंटरप्राइजेससाठी. थोडंसं हे षटक जर चांगलं टाकलं, फक्त आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 2-3च धावा दिल्या, 1-2 विकेट काढले तर कमबॅक करू शकते ते कपिल एंटरप्राइजेस. शॉर्ट पिच चेंडू स्पीडनं आलाय, हवेमध्ये आहे आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपलाय. तो रुपेश जामकर यानं टॉल हायटेड या खेळाडूंना ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो की रुपेश आला, त्यानं चेंडू टाकला, थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बरोबर बॅटमध्ये चेंडू आला नाही. आणि 45+ प्रशित बागडे यांना हा चेंडू बरोबर मारता आला नाही. झेल टिपला स्वतःच्याच गोलंदाजीवर रुपेश जामकर यांनी आणि रुपेश जामकर मैदानाच्या बाहेर. प्रशित बागडे मैदानाच्या बाहेर. आता मात्र धावांचं वादळ मैदानाकडे घोंगावत चाललेलं आहे. आम्ही या अगोदरची मॅच तिकडून मैदानामधून बघत होतो. त्यावेळेला हे जे येणारे फलंदाज आहेत नितेश कोंडाळकर, त्यांची बॅटिंग बघायला एवढी मजा येत होती. 2 षटकार त्यांनी ठोकले. एक लॉंग ऑफला एक षटकार ठोकला, दुसरा षटकार ठोकला होता तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. म्हणजे रसल स्टाईल बॅटिंग, वेस्ट इंडिज क्रिकेटर रसल सारखी बॅटिंग त्यांनी केली आणि त्यांची देहयष्टी पण तशीच आहे बघा. टॉल हायटेड धष्टपुष्ट असे व्यायामानं मजबूत बनवलेली त्यांची शरीर यष्टी. आणि मला असं वाटतं नवीनच आता 40+ मध्ये त्यांनी आगमन केलेलं दिसतंय. साधारण 41-42 त्यांचं वय असेल. रायगड पोलीसमध्ये आहे, त्यामुळे पोलिसी खाक्या काय असतो त्यांनी फलंदाजीमध्ये दाखवलेला आहे. जबरदस्त सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणणारे नितेश कोंडाळकर तयार आहेत आपली तलवार घेऊन. मारलाय जबरदस्त प्रहार, वॉट अ स्ट्रोक. मात्र शंकर पारंगे कच्च्या गुरुचे चेले नाहीत, त्यांनी जबरदस्त झेल टिपला आणि एक धुव्वाधार फलंदाजी करणारा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय नितेश कोंडाळकर. वॉट अ कॅच. शंकर पारंगे सीमा रेषेजवळ अफलातून झेल टिपला. बघा कसा मारला फटका,
सरळ हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा होता, जोरात मारला, हाईट जास्त गेली, लांबी थोडीशी कमी पडली आणि शंकर पारंगेनं न चुकता हा झेल, अप्रतिम असा झेल टिपला आणि निराश अंतःकरणाने, अगदी निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येत आहेत ते नितेश कोंडाळकर. त्यामुळे थोडेसे नाराज आहेत स्वतःवर हे पोलिसमॅन. त्यांच्यावर जी कामगिरी दिली होती ती कामगिरी फत्ते न करता निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत. मात्र नवीन फलंदाज मैदानात जात आहेत ते रुपेश पवार. बघूया मागील मॅच मध्ये रुपेश पवारनं आपली पॉवर दाखवलेली. सलामीला मला असं वाटतं रुपेश पवार आलेले मागील मॅच मध्ये, नाही मध्ये आलेले, तेच मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते रुपेश पवार मैदानाच्या दिशेनं रवाना. त्यांचे सहकारी संदीप कदम सलामीला आलेले. लगातार 2 विकेट झालेत म्हणजे हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो रुपेश जामकर. बघूया हायट्रिक होईल का रुपेशची. हो, व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी. काय कमबॅक केलं रुपेशनं, ला जवाब. पहिला चेंडू नो गेला, चौकार आल्या 5, दुसऱ्या चेंडूवर धावा आल्या 2, म्हणजे एका चेंडूमध्ये 7 धावा दिल्यानंतर खरं तर मनोवैज्ञानिक जे प्रेशर आहे ते प्रेशर गोलंदाजावर येतं, परंतु रुपेशनं ते प्रेशर न घेता आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे ती या 40+ मास्टर्स लीग मध्ये. हो, हा ही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. संदीप कदम बघत बसले की काय झालं, कुठे पडला चेंडू, कुठे खडा आला की माती आली की काय वळण आलं की खड्डा आला, आणि हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. रुपेश पवारला हा चेंडू काय समजला नाही, चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. रुपेश जामकर पुन्हा एकदा तयार. रुपेश टू रुपेश. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेनं भिरकावला, टप्पा पडल्यानंतर चेंडू गेला सीमारेषा पार. हा सणसणीत असा रुपेश पवारनं रुपेश जामकरला मारलेला चौकार. 11 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे थोडंसं म्हणजे नफीतुली गोलंदाजी म्हणायला काहीच हरकत नाही. चांगलं ही षटक आहे, वाईट ही षटक आहे, कारण 2 आकडी धावा आलेत, परंतु या झटपट क्रिकेटमध्ये हे चांगलं षटकही म्हणावं लागेल. आत्तापर्यंत विकेट गेलेल्या आहेत त्या 3 धावा झालेल्या आहेत. 42 आरिफ 11 बिरवाडी महाड संघाच्या. कपिल एंटरप्राइजेस रसायनी विरुद्ध आरिफ 11 बिरवाडी महाडचा हा सामना आहे. दोन्ही संघ हरलेले आहेत 42 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप कदम यांनी एक बाजू लावून धरलेली आहे. 1 षटकार 2 चौकार त्यांनी आतापर्यंत मारलेले आहेत. 1 बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. 23 धावांवर खेळतायत ते संदीप कदम. काय पहिला पंजा आला, बरोबर आहे ना. पहिल्या ओव्हरला 10, दुसऱ्या ओव्हरला 12, तिसऱ्या ओव्हरला 9. अकराच धावा आल्या. पहिल्या बॉलला पंजा म्हणजे नो बॉल, त्यानंतर 2 म्हणजे 1 बॉल 7 रन, त्याच्यानंतर लगातार 2 विकेट आणि 2 डॉट, आणि चौथ्या चेंडू म्हणजे शेवटच्या चेंडूवर चौकार. 12th मॅन या ना प्लीज. हा ना, आहेत आहेत आहेत, काय घाबरू नका. रवी ठोंबरे आसरोटी से हे खेळाडू रवी ठोंबरे. भरपूर बोली यांच्यावर लागली गेली होती रवी ठोंबरे यांच्या, आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 2 धावांनी 44 वर गाडी पोचलेली आहे ती आरिफ 11 बिरवाडी महाड संघाची. 12 चेंडू मध्ये 25 वर खेळतायत ते संदीप कदम. एक बाजू लावून धरली आहे, फुल टॉच चेंडू, जबरदस्त प्रहार, आणि काय झेल टिपलाय की नाही पंच सांगणार आहेत. बघूया
आउट ना. बघूया पंच आता डिस्कस करतायत, परंतु जबरदस्त झेल टिपलेला आहे त्यानं, म्हणजे प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे हा अफलातून बॅट्समन नॉट आउट. वेल ट्राय, मस्त ट्राय केली आणि शेवटच्या क्षणी तो चेंडू खाली जमिनीला लागलेला, त्यामुळे पंचांनी पण थोडासा स्टे आणलेला या डिसिजनवर आणि त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत. रन एकच ना. येस एकच. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते आरिफ 11 बिरवाडी महाड संघाची. 3 बाद 46 4.2 ओव्हर्स आतापर्यंत झालेल्या आहेत. 4.2 षटकं संपलेली आहेत आणि तिकडून धावत येऊन आता कर्णधार शंकर पारंगे गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देतोय. रवी ठोंबरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फक्त 4-5 पावलांचा रन अप. राईट आर्मवर द विकेट. गोलंदाजी फुल टॉस चेंडू. संदीप कदमने जबरदस्त मारलाय हा चेंडू आणि स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 50 क्रॉस झालेली आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण. रुपेश पवारनं मला असं वाटतं हा चेंडू मारलाय. तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांना आता काम लावण्यात आलेलं आहे की बीमर साठी आपण कृपया चेक करायचं आहे. तिसरे पंच बॅट्समॅननं रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर. बॅट्समन रिव्ह्यू, त्यामुळे बॅट्समनचा रिव्ह्यू मला असं वाटतं आता गेलेला आहे, कारण पंचांनी करेक्ट चेंडू डिक्लेअर केला होता. राईट बॉल डिक्लेअर केलेला. रवी ठोंबरे पुन्हा एकदा तयार आहे. 52 धावांचा डोंगर होईल का. प्रयत्न सुरू आहे दोन्ही फलंदाजांकडून. इकडे पवारांची पॉवर चाललेली आहे. राजेश पवार आणि LBW करार दिले जातात. ते फलंदाज रुपेश पवार. बॅट्समन नेम. बॅट्समनचं नाव काय. भरत का. रवी. दोन्ही रवी. रवी रवी म्हणजे सूर्यासारखा तळपणारी बॅटिंग त्याच्याकडून अपेक्षित आहे ती या मैदानावर.
एकच धाव या चेंडूवर मिळते. या सिंगलनं 53 धावांपर्यंत रथ पोहोचलेला आरिफ इलेव्हन बिरवाडी महाड संघाचा अजून चेसेबल स्कोर करण्यासाठी अजून 10-15 धावा तरी पाहिजे. जमिनीलगतचे फटके, सुंदर फटके इथे आज बघायला मिळालेले ते बिरवाडी महाड संघाच्या फलंदाजांकडून. लिलया या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेली आहे. 2 धावा, या 2 धावांनी 55 धावा धावफलकावर लागतात. 55. धन्यवाद तवळे साहेब. राज ठाकूर तुमचंही मनापासून धन्यवाद. अण्णा गावडे त्यांना सन्मानपूर्वक सोडून येत आहेत. तिकडूनच नाही जातील तर बरं आहे, लक्ष ठेवा. शेवटचं षटक घेऊन येत आहेत कपिल एंटरप्राइजेस संघाकडून गोलंदाज शंकर, मला असं वाटतं शंकर पारंगे स्वतः कर्णधार. हा चेंडू वाईट टाकतायत शंकर पारंगे, त्यामुळे धावांची भर पडते ती आरिफ इलेव्हन बिरवाडी महाड संघाच्या खात्यामध्ये. 56 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि निश्चितच या धावा एक चेसेबल धावसंख्या आपण म्हणू शकतो, कारण या शेवटच्या षटकामध्ये अजून 7-8 धावा आल्या तरी पुरेशा होऊ शकतात त्या बिरवाडी महाड या संघासाठी. परंतु बघूया, कदाचित ते जास्त करण्याचा पण प्रयत्न करतील, कारण अजूनही मैदानावर असणारे जे फलंदाज आहेत ते संदीप कदम अजूनही एक बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. 1-2 षटकार जर संदीप कदम यांनी जर ठोकले तर नक्कीच 60चा पण पल्ला ते पार करतील. कदाचित 70 पर्यंत टार्गेट ठेवण्यात ते यशस्वी होऊ शकतात. परंतु बघूया, शंकर पारंगे पण काय कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले बघितलेले आहे. स्लो त्यानं चेंडू केला, फ्लाईट दिली आणि यॉर्कर चेंडू फक्त खणून काढला तो फलंदाजानं. एक सिंगलच याही चेंडूवर मिळतीये. 58 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 10.88 धावांची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे ती आरिफ इलेव्हन बिरवाडी महाड संघानं. हा चेंडू ओव्हर पिच मारलाय, मात्र सरळ हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आणि फलंदाज बाद होत आहेत तर रवींद्र इंगवले मैदानाच्या बाहेर येतील आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जात आहेत ते महेश. महेश म्हणजे एक ग्रेट फिल्डर, चांगली फिल्डिंग करणारे हे खेळाडू आहेत. NISMचं सुंदर मैदान, हिरवगार मैदान. महेश यांनी आपण बघितलं की काय फिल्डिंग केली, अक्षरशः लोळले, डाईव्ह लगावली, छलांग लगावली होती या अगोदरच्या मॅचमध्ये आणि चौकार अडवलेला. परंतु हे मैदान गवताचं असल्यानं, गालीच्या अंथरल्यासारखं असल्या कारणानं त्यांना काही दुखापत झाली नाही आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचं आपल्याला बघायला मिळालं. बॅकफुटवर जाऊन वाडा पंच, काय पंच केलाय चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो नो बॉल, शॉर्ट रन, 1 शॉर्ट रन म्हणजे या चेंडूवर रन किती? एकच, ओनली 1 रन. 1 धाव आरोग्यासाठी आणि एका धावेनं 59, 5 बाद 59 अशी धावसंख्या होते आरिफ इलेव्हन बिरवाडी महाड संघाची. स्ट्राईक मध्ये आहे ते महेश. फुलटॉस, महेशनं तडकावलाय चेंडू आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. फिनिशर आहे
महेश म्हणजे ग्रेट फिनिशर मानला जातो, मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे, मात्र फिनिशिंग चांगली देतो. बघा ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले, जागा बनवली आणि हा चेंडू सरळ धाडला तो बिल्डिंगच्या दिशेनं. हिरानंदानी URCच्या बाजूनं हा मारलेला सणसणीत असा महेश यांचा चौकार. 63 for loss of 5 wickets. Last ball to go of this inning. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू, मस्त चेंडू शंकर पारंगेने टाकला, मात्र रनआउटचा प्रयत्न केलेला आहे आणि पंच काय निर्णय देतात बघूया. शेवटचा चेंडू तिसऱ्या पंचांकडे. अरुण, तिसऱ्या पंचांकडे रन आहे की नाही, की कशासाठी, की रनआउट साठी? महेश, नरेश, रनआउट साठी की रनआउट साठी? रनआउट. रनआउट म्हणजे एकही रन नाही ना, एकही रन नाही. एकूण धावा 63 केलेल्या आहेत त्या आरिफ 11 बिरवाडी महाड या संघानं. म्हणजे मागच्या मॅच सारखीच परिस्थिती आहे. आरिफ 11 बिरवाडी महाड संघानं 63 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 64. मला असं वाटतं मागील मॅच मध्ये 62 धावा होत्या, 63 टू विन, आणि आता 63 झालेल्या आहेत. 64 धावा जिंकण्यासाठी पाहिजे तर कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाला. स्कोर कार्ड कडे आपण बघूया की आतापर्यंत 63 धावा झालेल्या आहेत, 6 ओव्हर 6 विकेट, 3 एक्स्ट्रा फक्त या इनिंग मध्ये दिलेल्या आहेत कपिल एंटरप्राइजेसने. म्हणजे स्टंप टू स्टंप गोलंदाजीवर त्यांचा भर आहे. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. स्कोर कार्ड जर आपण बघितला, बॅटिंग आरिफ 11 बिरवाडी महाड संघाची जाहिद अंतुले 5 धावांची खेळी त्यांनी केली. संदीप कदमनं एक बाजू लावून धरली, नॉट आउट 15 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. तर प्रशीद यांनी 9 धावा, 0वर आउट झाले. नितेश कोंडाळकर ज्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या 10 धावा रुपेश पवारनं केल्या. रवीनं 2 धावा केल्या. तर नॉट आउट राहिलेले शेवटचे फिनिशर महेश यांनी 3 चेंडूमध्ये एक चौकार ठोकला आणि 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. अतिशय चांगली अशी धावसंख्या गोलंदाजी मध्ये. कपिल एंटरप्राइजेसच्या गोलंदाजांनी 10 धावांची सरासरी शैलेश चव्हाणनं दिली 10 धावा, रवी म्हात्रेनं 12, पवन माटकरांनी 9 धावा, रुपेश जामकरांनी 11 धावा दिल्या. रवींद्र ठोंबरेने 5वं षटक टाकलं 13 धावांचं आणि शंकर पारंगेनं शेवटचं षटक मस्त टाकलं 8 धावा. विकेट्स 1 विकेट घेतली, पवन माटकरांनी 2 विकेट घेतल्या. रुपेश जामकरांनी जे हॅट्रिक कदाचित मिळवू शकले असते, परंतु रवींद्र ठोंबरेनं 1 विकेट घेतली आणि शंकर पारंगेनं 1 विकेट घेतलेली. अशी एकूण 5 विकेट 63 धावा जमवलेल्या आहेत. त्या कपिल एंटरप्राइजेसला करायच्या आहेत त्या 64. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा आमचे निलेश नाईक सरां आपल्या समवेत जुळणार आहेत, जे खास पेणवरून आलेले आहेत. निलेश नाईक खरं तर दिसायला हँडसम आहेत, स्मार्ट आहेत. पाली भागामध्ये अतिशय प्रसिद्ध असे निवेदक, प्रसिद्ध असे समालोचक, हिंदी मराठी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व. स्वतः शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना नेहमी त्यांचा मदतीचा हातही नेहमी राहिलेला आहे. असे निलेश नाईक थोड्या वेळात आपल्या समवेत जुडणार आहेत. आपले रोजचे नागोरी चहावाले इथे आलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे चहाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत.
ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी, आता वेगवेगळे अजून चहा, त्यांचा नवीन चहा बाजारात आलेला आहे की कोणता टिंगर कोटी, हा लिकर, हा लिकर गोटी नवीन चहा त्यांचा बाजारात आलेला आहे. म्हणजे जर कोणाला चढली असेल तर एक चहा तुम्ही प्या, तुमची लगेच उतरेल असा चहा त्यांनी तयार केलेला आहे. तर त्यांचं नागोरी चहावाल्यांचं पण स्वागत. यानंतर होणारा सामना मॅच कोणती आहे नंतर मॉर्निंग सुपरस्टार ना, हे चालू आहे ना कपिल, मॉर्निंग सुपरस्टार कर्जत विरुद्ध वशा 11. वशा 11 आणि मॉर्निंग सुपरस्टार कर्जत यांना विनंती आहे की आपण टॉस साठी या, टॉस बॉक्स मध्ये लगेच या प्लीज. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, वशा 11 आणि मॉर्निंग सुपरस्टारचे दोन्ही कॅप्टन्स इथे हजर आहेत. टॉस करण्यासाठी मी तात्यांनाच विनंती करतो. दोन्ही टीमना बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्स अगदी नावाजलेल्या अशा दोन्ही टीम्स आहेत. दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकलेली आहे, त्यामुळे 2-2 गुण दोन्ही टीम्सला मिळालेले आहेत. आता 4 गुण कोण मिळवणार आणि 2च गुणांवर कोण राहणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तात्या टॉस करणार आहेत आणि मी नंदू घरत यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. टॉस केला जाणार आहे. नंदू घरत आणि तात्या विषय यानंतरचा सामना मॉर्निंग सुपरस्टार कर्जत विरुद्ध वशा 11 विंदणे. थँक्यू. नंदू घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वशा 11 विंदणे विरुद्ध मॉर्निंग ग्रुप कर्जत. मॉर्निंग ग्रुप ना, यस मॉर्निंग ग्रुप कर्जतनं टॉस जिंकलाय. निर्णय लगेच सांगा. आमचे अभि कुरंगळे आलेले आहेत. ओव्हर टू निलेश सर. जेवायचं कोण बाकी असेल तर आपण जेवून घ्या, शेवटची पंगत आहे. हेलो चेक. दूसरे सत्र की शुरुआत होती हुई सुबह की चाय और समय समय पर बड़े लोगों की राय जीवन में आपको आगे ले जाती है, और वैसा ही एक समा एक चाय स्पेशलिस्ट हमें मैदान पर नजर आते हुए. पवन और उनका साथ देते हुए एक आसान सा कैच, अंपायर की उंगली उठती हुई. शंकर पारंगी और पवन मातकर ये जोड़ी मैदान पर अभी उतरी थी. पारी की पहली ओवर लेकर तैयार यहां पर रमेश के लगातार 2 गेंदों पर दोहरे रन के साथ शुरुआत की थी, लेकिन हालांकि तीसरे ही गेंद पर सफलता प्राप्त होती हुई रविंद्र इंगवले गेंदबाजी की बागडोर संभाल कैच पकड़ी है रविंद्र इंगवले जी ने. 40+ रायगढ़ बिग बैश 2025. रहने दे आसमां जमी की तलाश न कर, सब कुछ यही है कहीं और तलाश न कर.
पारी की पहली ओवर निर्धारित किती पाहिजे 64 रनों की यहां पर जरूरत है। रविंद्र म्हात्रे अभी नेट नंबर 3 नए बल्लेबाज आते हुए। दाहिने हाथ के एक विशेषज्ञ बल्लेबाज, बढ़िया स्ट्रोक, लेकिन फील्डर बिल्कुल सामने पाए और लड्डू कैच जिसे कहा जा सकता है, बिल्कुल गोदी में इस कैच को लिया। लगातार की 2 गेंदों पर 2 सफलताएं अर्जित करते हुए ये गेंदबाज और ऑन हैट्रिक पर पहुंचते हुए गेंदबाज। आज के दिन में एक भी हैट्रिक पूरी नहीं हुई है। पवन मातकर आउट हुए हैं, उनके साथ साथ रवि म्हात्रे, ये 2 बल्लेबाज आउट हुए हैं। अभी नेट नंबर 4 कौन से बल्लेबाज आएंगे ये हम देखेंगे। ओहो हो, एकाएक कमेंट्री बॉक्स में उत्साह का आगमन। सुस्ती भगाए चुस्ती जगाए, CHAI चाय, डॉक्टर नागौरी ग्रीन टी, एसिड और शुगर फ्री चाय। और देखिए मैदान पर ही जोर लगाते हुए खिलाड़ी हमें नजर आते हुए, और ये बहुत ही अच्छी जरूरी है, फिटनेस होना चाहिए आप सभी का। चलिए थोड़ा स्पीड अप करना होगा। कपिल इंटरप्राइजेस रसायनी टीम को 64 की जरूरत है। 2 विकेटें उनकी जल्दी गिरी हैं मात्र 4 रनों पर। रमेश खरत ऑन हैट्रिक, 50 प्लस के एक गेंदबाज हैं, क्या वो हैट्रिक पूरी कर पाएंगे। नए बैटर इन एट नंबर 5 पर रविंद्र ठोमरे। थोड़ा सा स्पीड अप करना होगा, हमारे आयोजनकर्ताओं के द्वारा ये सूचित किया गया है क्योंकि शाम का समय जल्दी होता है, विंटर सीजन चल रहा है। और पाली सुदागढ़ में जब सुबह में 8:30 बजे निकला तब सामने का कोई भी रास्ता नहीं दिखाई दे रहा था, इतना कोहरा, घना कोहरा था। इस बार हैट्रिक नहीं हुई है, शॉर्ट आर्म पुल किया था, गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग पर 1 रन। LIC सामने बैनर नजर आता हुआ, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी। और ये ग्रीन टी, गोरा टी ग्रीन टी कमाल की है। नागौरी, नागौरी, हाँ, क्या इस शब्द का मतलब निकाला है, नागौरी यानी कि ब्लैक। हाँ, बहुत ही खूबसूरत चाय है ये हमारे सुदागढ़ पाली में होती तो बहुत फेमस और आप होते। वेरी गुड, हमेशा ये मुकाबले होते हैं। और हालांकि क्रिकेट ग्राउंड में चाय बहुत कम मिलती है। रनों की संख्या 30 गेंदों पर अब 58 रनों की जरूरत। मात्र रन संख्या अब पहले ओवर में 6 ही रन आए हैं। 2 सफलता हाथ में लगी है। बहुत ही खूबसूरत और मैं कहूंगा कंटेटिवली गेंदबाजी यहां पर रमेश खरत द्वारा। चाय पीते पीते एक बहुत ही अच्छी मुहावरा मुझे याद आता हुआ, चाय की चुस्की के साथ अक्सर कुछ गम भी पिया करते हैं। माली सर, मिठास कम है जिंदगी में फिर भी जिंदा दिली से जीते हैं। और क्रिकेट आपको यही सिखाता है, और 40 प्लस का क्रिकेट तो आपको यही सिखाता है कि टेंशन को मारो गोली, खेलो बल्ले और गेंद से होली। खराब फील्डिंग,
टांगों में से दरार, गेंद फरार, गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4 और मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। वर्ल्ड फेमस नागोरी टी, लेकिन यहां पर शॉर्ट थर्ड मैन के फील्डर द्वारा खराब फील्डिंग। आरिफ 11 महाड़ 63 रन बनाए हैं और 64 रनों का पीछा करती हुई कपिल इंटरप्राइजेस रसायनी। ओवर पिच गेंद, आत्मविश्वास बढ़ा, उल्टे हाथ से स्विच इट किया है और शानदार चौका, बैक टू बैक इन द थ्रॉट, जड़ दिया है लगातार का दूसरा चौका और खुद को तराशने का 40+ क्रिकेट में यही है असली मौका। रिवर्स स्वीप और स्विच इट में अंतर होता है और वही डेविड हॉटन जिम्बाब्वे के प्लेयर जिन्होंने पहली बार रिवर्स का इस्तेमाल किया था। जिम्बाब्वे के बहुत से प्लेयर बहुत ही खूबसूरती के साथ रिवर्स स्वीप लगाए थे। एंडी फ्लावर, ग्रैंड फ्लावर, उनके बाद इयन मॉर्गन को हमने देखा और अभी अभी ट्रेविस हेड का इंटरव्यू काफ़ी फेमस हुआ है। क्रिकेट में इंग्लैंड को काफ़ी कम मात्रा में परास्त किया था बड़े मार्जिन के साथ। 2 ही दिनों में वो मुकाबला उनका ख़त्म हुआ था। ट्रेविस हेड ने 60,000 दर्शकों से माफ़ी मांगी थी कि जो दर्शक रविवार के टिकट खरीदे हुए हैं उनके लिए टेस्ट मैच उन्होंने 2 ही दिनों में ख़त्म किया था। और ये होता है अच्छे क्रिकेट की निशानी, अच्छे खिलाड़ी की निशानी, एक स्पोर्ट्समैनशिप। इस बार जोरदार अपील और अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की पतंग कटी। लगातार 2 चौके दागने के बाद आरिफ 11 महाड़ के गेंदबाजों ने वापसी की है और एलबीडब्ल्यू पगबादा का विकेट गिरता हुआ कपिल इंटरप्राइजेस रसायनी टीम का तीसरा बोल्ड, ओके सॉरी, क्लीन बोल्ड हुआ है। रिवर अंपायर बोल्ड है या एलबीडब्ल्यू? ओके, बोल्ड, हाँ, हिट विकेट। नए बल्लेबाज कपिल इंटरप्राइजेस रसायनी के देवीदास हिलम इन एट नंबर 5 आते हुए अब कहीं ना कहीं कपिल इंटरप्राइजेस टीम को साझेदारी की जरूरत है। अगर एक आध दूसरी साझेदारी 10, 15, 20 रनों की होती है तो जो 64 रनों का लक्ष्य है दोपहर के सत्र में जो बड़ा लग रहा है वो कहीं ना कहीं छोटा लगेगा। साझेदारियां क्रिकेट में बहुत ही जरूरी है। विनोद कांबली, सचिन तेंदुलकर की वो साझेदारियां हमने देखी, अजिंक्य रहाणे, इनकी भी साझेदारी हमने देखी क्रिकेट में। इस बार बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, खड़े खड़े ही खेलने का प्रयास किया था और वहीं से कहीं ना कहीं बल्लेबाज चकित हुए हैं। टाइमिंग है ज्यादा, ताकत है कम, क्या इस बल्लेबाज में होगा असली दम, क्योंकि ये दम कम दिखाना होगा। इस बार कमाल की ओवर रही है ये, गेंदबाजी मार्ग पर प्रेषित द्वारा ये कमाल की ओवर रही है। लगातार 2 चौके उनके प्रारंभिक 2 गेंदों में आए थे, उसके बाद सफलता उनको मिली और उसके बाद लगातार 2 डॉट बॉल। आत्मविश्वास उनका बढ़ता हुआ, रन संख्या 14 रन, 25 गेंदों में 50 रनों की जरूरत। इस बार बैकफुट पर जाकर थोड़ा सा अपिश पुल किया था और गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 2 रन पूरे करते हुए 25 में 50 थे, अब 24 में 48। हर एक गेंद पर अब 2 रनों की जरूरत जीतने के लिए कपिल इंटरप्राइजेस रसायनी टीम को। 24 गेंदे,
और 48 रनों की जरूरत। 24 चेंडू 48 धावा। थोड़ा सा स्पीड अप करना होगा। ये दोपहर का समय लगभग 1:45 बज चुके हैं। क्रिकेट की गरिमा का स्तर ऊंचा करने वाली ये क्रिकेट स्पर्धा हमें नजर आती हुई 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बैश 2025 और अन्ना गावड़े और उनके सभी सहयोगी जिन्होंने पूरा कष्ट उठाया है। जायद गेंदबाजी पर, जायद अंतुले फील्डिंग करती हुई टीम आरिफ 11 महाड़ 24 गेंदों पर 48 रन और 40+ क्रिकेट में ये लक्ष्य मैं कहूँगा बड़ा नजर आता हुआ। अब स्कोर पैसिफिक महासागर की तरह बड़ा नजर आता हुआ। अब उनको छोटे नावों की ज़रूरत नहीं है, एक बड़े जहाज की, एक बड़े स्ट्रोक की, एक बड़े ओवर की ज़रूरत रहेगी कपिल इंटरप्राइजेस टीम को, अगर उनको ये 64 रन वाला स्कोर पूरा करना है। बैकफुट पर जाकर स्ट्रोक के लिए जगह बनाई। एक टिप्पा गेंद ओवर टू द रोप एंड ओवर टू द फील्डर। चौका आता हुआ पहली गेंद पर। शानदार शुरुआत होती हुई रन संख्या स्कोरबोर्ड पर इस चौके के साथ आगे वृद्धिंगत होती हुई 20 रनों पर। 23 गेंदे और अब 44 रनों की जरूरत। 23 गेंदों में 44 की जरूरत। बहुत ही वाइटल इंफॉर्मेशन हमारे दोनों ही ऑनलाइन और ऑफलाइन स्कोरर हमें देते हुए, और जिसे क्रिकेट समालोचकों की रीढ़ की हड्डी कहा जाता है इसे स्कोरर। और क्रिकेट लॉ में स्कोरिंग बहुत ज़रूरी है, कमेंटेटर के लिए कोई लॉ नहीं है, और ये महत्व दर्शाता है किसी भी स्कोरर का। वाइटल इंफॉर्मेशन हमें ज़रूरी चीज़ें बताते हुए। पहली गेंद पर चौका आया। मनोबल बढ़ता हुआ कपिल इंटरप्राइजेस रसायनी टीम के बल्लेबाजों का आड़ा बल्ला, तेज शॉट, गेंद जाती हुई डीप मिड विकेट पर। काफ़ी बढ़िया फील्डिंग ऑफ साइड पर और ऑन साइड पर सजाई है आरिफ 11 महाड़ के कप्तान द्वारा। 4 खिलाड़ी हमें दायरे के बाहर नजर आते हुए ऑन साइड पर। लॉन्ग ऑन, कॉर्नर, डीप मिड विकेट और एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर। आगे निकलकर स्टेप आउट किया था। ओवर पिच गेंद को फुल टॉस में कन्वर्ट किया, लेकिन एक ही रन। रोहित जी लेके 2-3 गेंदे अगर फील्डर के पास लगातार जाते तो उनका थ्रो जरूर कम होगा, क्योंकि इन प्रैक्टिस होना बहुत ही जरूरी है। हाँ, धूप में भी थक जाते हैं, यह आपका अनुमान बिल्कुल सही है। ओ, हवा में गेंद खड़ी हुई है, फील्डर गेंद के नीचे। आरिफ 11 महाड़ को मिलती हुई एक और सफलता। कपिल इंटरप्राइजेस की नैया भंवर में फंसती हुई। दोपहर में ही अब शाम का समय हमें नजर आता हुआ। खिलाड़ियों की परछाइयां बिल्कुल अधूरी नजर आती हुई, यानी कि सूरज बिल्कुल सर के ऊपर है। जब हमारे पूर्वज लंबी दूरी तय करते थे तब वो सूरज की रोशनी और रोशनी से परछाइयों के साथ सूर्य नारायण का अंदाज लगाते थे, तब दिशाओं का चयन हुआ नहीं था। अब खिलाड़ियों की परछाइयां बिल्कुल उनके कद से मेल खाती हुई। 4 विकेट के नुकसान पर रन संख्या 22 रन। क्रिकेट में सब कुछ बदला है माली सर, लेकिन बदला नहीं है वो ना गोरी चाय और 22 यार्ड की सल्तनत। चाय की चुस्की के साथ अक्सर कुछ गम भी पिया करते हैं।
बल्लेबाज का नाम रवि। ओ हाथ में कैच, लड्डू कैच। कोई छोटा बच्चा जिस तरह से अपनी मां की गोदी में जाकर सहजता से बैठता है, वैसे ही ये गेंद फील्डर के हाथों में गिरी। और जिस तरह से एक अनुमान लगाया था बल्लेबाजों ने 64 रन बना पाएंगे, लेकिन वो अब लोहे के चने चबाने वाली बात। नागौरी चाय वालों ने भी खाना खा चुके हैं वो, और उनका चश्मा अल्तमश बिश्त की तरह नजर आता हुआ अफगानिस्तान के। उनका चश्मा बिल्कुल उन्होंने उल्टा पहना है, वो भी पीछे। अल्तमश बिश्त एक फेमस खिलाड़ी हैं अफगानिस्तान के। अन्नदाता गावड़े इसी कड़ी धूप में भी जर्किन पहनते हुए नजर आते हुए। ये कुछ विशेषताएं हैं उनकी भी, एक भरभक्कम शरीर के वो। आज बुधवार है, हाँ ये अच्छी बात है। सारी खुदाई एक तरफ और अपनी लुगाई एक तरफ, वैसे ही ये बात रही है। नागौरी जी देखिए बिल्कुल क्लीन शेव में नजर आते हुए, एक भी बाल उनका सफेद नहीं है। कौन सी क्रीम का इस्तेमाल वो करते हैं। अब मैच की ओर बढ़ते हैं। रन संख्या 22, 64 का पीछा। हैट्रिक बॉल, क्या ये हैट्रिक पूरी होगी। उमर 62, वाह कमाल, बढ़िया गेंद। कपिल इंटरप्राइजेस रसायनी ने मानो कंधे ही डाल दिए हैं। नमस्कार। दूर है तो कोई गम नहीं, दूर रह के भूलने वाले हम नहीं, मुलाकात नहीं हो तो क्या हुआ, नीलेश नाइक आपकी याद कम नहीं। वाह कमाल की शेरो शायरी उनकी। चलिए जिंदगी का जश्न कुछ इस तरह मनाते हैं, कुछ अच्छा याद रखते हैं और कुछ बुरा भूल जाते हैं। क्या ये मैच आरिफ 11 महाड़ के पक्ष में जाएगा, क्योंकि पिछला मैच आसानी के साथ पूरा किया था मॉर्निंग सुपरस्टार करजत परिसर ने, और पहला मैच वर्षा 11 विंदने टीम ने जीता। ट्वेंटी लाइव इवेंट्स पर ये पूरा संस्करण हमें नजर आता हुआ। 22 में 5। कपिल इंटरप्राइजेस वर्सेस आरिफ 11 भिरवाड़ी महाड़ के बीच का ये मुकाबला 3 ओवर का खेल समाप्त। 22 पर 5। अशोक पारंगे 0 पर और देवीदास हिलम 3 पर। टारगेट 54 का और अब 18 गेंदों में 42 रनों की जरूरत। 18 गेंदे 42 की जरूरत। 18 चेंडू 42 धावा। 18 बॉल्स एंड 42 रन्स रिक्वायर्ड। दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम, और खाने का लुत्फ उठाते हुए होठे पे रह जाए याद और दिल में रह जाए ये नमकीन स्वाद। काफी बढ़िया आज खाना। पारी की चौथी ओवर, राइट आर्म राउंड द विकेट। अब यहां से ये लक्ष्य काफी दूर नजर आता हुआ। यहां से दिल्ली बहुत दूर है। वैसे ही गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाज का नाम महेंद्र महेश। बाहरी किनारा, नहीं मिला भाग्य का सहारा। एक और विकेट कपिल इंटरप्राइजेस रसायनी टीम के।
आज 26/11 मुंबई के हमले में शहीद हुए उन सभी शहीद हमारे जवानों को हम नमन करेंगे। पुलिस ऑफिसर अशोक जी कामटे, एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय जी साळस्कर, पुलिस उपनिरीक्षक तुकाराम जी ओंबळे, मेजर संदीप उन्नीकृष्णन और एटीएस के प्रमुख हेमंत जी करकरे, इनको हम 40+ मास्टर बिग बैश के सभी आयोजनकर्ताओं के द्वारा, सभी दर्शकों के द्वारा, खिलाड़ी के द्वारा यहाँ से नमन करेंगे। और आज संविधान दिन महेश साळुंखे की 2 गेंदों में विनेश मिलिंद 22 पर 6। अब ये उनकी बल्लेबाजी कहीं ना कहीं विद्रूप होती हुई अब उनको बल्लेबाजी पर फेयर एंड हैंडसम लगाना होगा। एक कैच था, कैच भी नहीं लपक पाए, लेकिन कहीं ना कहीं 2 रन पूरे किए। आसान होता नहीं है, जैसा आसान लगता है। जिंदगी जीना उतना आसान होता नहीं है जितना लगता है। उसी तरह से शादी जितनी आसान लगती है उतनी होती नहीं है। शादी का लड्डू जो खाए वो भी पछता है और जो ना खाए वो भी पछता है। अभी भी शेष है कुछ गेंदें। इस ओवर की 24 रन 6 विकेटों के नुकसान पर एक लंबा सफर अब उनको यहां से तय करना होगा। लेकिन मैच के रुझान सब स्पष्ट होते हुए कि आरिफ 11 महाड़ ये टीम अब जीत के और अग्रसर होती हुई, लेकिन अंतिम 2 ओवर्स में अगर आक्रमण होता है, 2-3 बड़े शॉट आते हैं 5वें ओवर के पहले ही 2-3 गेंदों में, तो मैच कुछ और ही चित्र स्पष्ट कर सकता है। चित्र, इत्र और चरित्र, इसे किसी की परिचय की जरूरत नहीं होती। जैसे ही आपका चित्र माली सर इत्र की तरह महकता है, आपके जीवन का चित्र दर्शकों के सामने उजागर होता है। इसीलिए हम हमेशा कहते हैं इत्र, चित्र और चरित्र ये किसी के पहचान की मोहताज नहीं है। माली सर आपके बहुत फैन होंगे, बहुत आपके दर्शक चाहते होंगे। लगभग 25 सालों से आप इस क्षेत्र में हैं। इस बार बढ़िया स्क्वायर कट, फील्डर गेंद के नीचे जाते हुए, लेकिन रोनाल्डो नहीं बन पाए। वो चौका आता हुआ। 40 साल के रोनाल्डो बने हैं, लेकिन खूबसूरत मैच मेसी और रोनाल्डो का इसी हफ्ते हुआ पूरा। ये देखिए बिल्कुल बढ़िया टेलीकास्ट। 12 गेंदें और 36 रनों की जरूरत। रोहित जी गाथाड़े खाना खाने के बाद थोड़ा सा टहलते हुए 12 गेंदें और 36 रनों की जरूरत। जरूरत है, जरूरत है, जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की जो सेवा करे। चेंबू की शादी हुई है क्या? चेंबू की शादी हुई है? नहीं तो चेंबू को जरूरत है अब। आ 12 में 36, 18 की जरूरत हर एक ओवर में। जो जीता वही सिकंदर। गेंदबाजी मार्ग पर सिकंदर आते हुए आरिफ 11 बिरवाड़ी महाड़ के। खूबसूरती सिर्फ आंखों से देखी नहीं जाती, वो अल्फाजों से महसूस की जाती है, और वही अल्फाज आज हमें यहां तक लाए हैं। अब यहां से मैं कहूंगा प्रैक्टिस सेशन शुरू होगा। 11 गेंदें शेष। सभी खिलाड़ी चुस्त दुरुस्त तंदुरुस्त मुस्तैद तैयार होते हुए, वार्म अप करते हुए। डीजे मास्टर का बहुत ही बढ़िया सहयोग आज, उसी के साथ पूरे प्रतियोगिता में उनका पेंडॉल। 10 में 36, हर एक गेंद पे बड़ा स्ट्रोक। ओ ये बड़ा स्ट्रोक आया है, लेकिन नीचे फील्डर और एक आसान सा कैच। विकेट गिरता हुआ एक और। अब ये लड़ाई जीतने के लिए तलवार की जरूरत है, सुई से काम नहीं चलेगा। लेकिन अब यहां से स्कोर बिल्कुल रुकता हुआ।
द गेम ऑफ जेंटलमैन ऐसा क्रिकेट को कहा जाता है। क्रिकेट की परिभाषा 22 यार्ड पे लिखी जाती है। लॉ होते हैं, सब लॉज होते हैं और उसके साथ साथ क्रिकेट आगे बढ़ता है। हर एक नए नियम का, हर एक नए लॉ का अधिष्ठान होता है एमसीजी द्वारा और उसके अनुपात हमें क्रिकेट में बदलाव किया जाता है। पहले रनर होते थे, अब रनर नहीं मिलते। 12th मैन बैठे हैं। 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश 2025 का यह संस्करण काफी कमाल का आयोजन रहा है और हर गांव, हर गली, हर नुक्कड़ में रायगढ़ 40+ बिग बैश की चर्चा है। जिन खिलाड़ियों को हम देखते हैं, बैकफुट में जाकर पंच किया है, एक रन पूरी दूसरे की मांग और दूसरा रन भी काफी आसानी के साथ पूरा करते हुए। अब इस सिंगल डबल से कुछ काम नहीं होगा। वो देखिए ग्राउंड्समैन रोलर लगाकर सीजन्स के लिए प्रैक्टिस करते हुए, ग्राउंड्समैन का भी काफ़ी बड़ा सहयोग रहा है। हालांकि अजिंक्य रहाणे जिन्होंने मुंबई की जो पिच तैयार की थी उसके क्यूरेटर को 25,000 दिए थे। उसी के साथ साथ राहुल द्रविड़ जो कि कोच थे, उन्होंने भी ये अनुमान लगाया कि क्यूरेटर्स का बहुत ही बढ़िया योगदान है। चौका आता हुआ यहाँ पर और क्यूरेटर्स को सम्मान दिया गया है हमेशा। कहीं ना कहीं 7, 8, 10, 12 सालों के पहले जब सौरभ गांगुली भारतीय टीम के स्कीपर रहा करते थे, तब वो हमेशा पिचिंग के और क्यूरेटर्स के पीछे ध्यान देते थे। बहुत नोकझोंक होती थी, लेकिन वो एक अलग दौर था। और हमेशा हम कहते हैं कि भारतीय क्रिकेट में जो एग्रेशन है वो दिया है दादा ने, यानी कि सौरभ गांगुली ने। और एक कैच और एक और विकेट। एंड्रू फ्लिंटॉफ के विपक्ष में लॉर्ड्स के गैलरी में वो टी शर्ट निकालना और लॉर्ड्स ऑफ कोलकाता, प्रिंस ऑफ कोलकाता आजकल आईपीएल में सभी कोचेस का बहुत बड़ा योगदान रहा है और कई कोचेस 2.5 करोड़ से लेकर 5 करोड़ तक अपनी फीस लेते हैं और वो दिया भी जाता है आईपीएल में। लाइव के लिए बहुत बड़ा सेटअप लगाया है, हर एक बारीक टेक्निकल चीज। और 6 गेंदों पे 30 की जरूरत। 24 लाइव इवेंट्स का जो टी शर्ट्स है वो भी सुनहरे अक्षरों में लिखा हुआ। पहले ओवर में 5, दूसरे 6, दूसरे ओवर में 10, उसके बाद 6, 6 और 6। शैलेश चौहान आते हुए, गेंदबाज तैयार। 6 गेंदें 30 की जरूरत, 5 छक्के। भरत, ये पहली गेंद हवा में और ये सिक्सर। जिस शॉट्स की जरूरत थी वो देर सवेर आ ही चुका है। 5 गेंदें 4 छक्के, 5 गेंदों में 24 रन की जरूरत। अंडर 14 की जो क्वालिफिकेशन है, जो स्पर्धा चालू है महाराष्ट्र में, उसमें रायगढ़ की टीम अंडर 40 की वो सिलेक्ट हो चुकी है, क्वालिफाई हो चुकी है। उसमें से बहुत सारे बच्चे इसी ग्राउंड के बिल्कुल सामने आज प्रैक्टिस करेंगे। रायगढ़ 40 अंडर 14 की जो खिलाड़ी हैं और उनके कोच आज यहाँ पर बैठे हुए हैं। निशांत माली, ये अच्छी बात है, आने वाले समय में वो भी आईपीएल में जाएंगे, उनको भी 2.5-3 करोड़ का पैकेज मिले साल में, यही हमारी अपेक्षा रहेगी क्योंकि कोचेस काफ़ी मायने रखते। ग्रेग चैपल का जो कोचिंग का पीरियड था माली सर, वो काफ़ी चर्चा में रहा। जंगल में उनको दौड़ाया गया, उसके बाद जॉन राइट आए, स्टीफन फ्लेमिंग, रवि शास्त्री, अब गौतम गंभीर। राहुल द्रविड़ चुप्पी साध कर अंडर 19 भारतीय ए टीम, उसके बाद भारतीय टीम, इस सबको सुनहरे दौर से लेकर गए थे राहुल द्रविड़, शांत स्वभाव के। और यहाँ से अब मैच का चित्र स्पष्ट होता हुआ।
कपिल इंटरप्राइजेस टीम, एक गेंद में 22 की जरूरत। नागौरी चाय की स्पेशलिटी है, अभी भी उनका 62 साल वो लगते नहीं हैं। अभी भी नाके में खड़े रहें तो पूछा जाएगा उनसे कि शादी हुई या नहीं। वाइड आता हुआ, चेक कराया था, ओके। फेयर डिलीवरी। हेलो, ये मैच जीत चुकी है टीम आरिफ 11 बिरवाड़ी महाड़, वॉन दिस मैच। चलिए अगला मैच शुरू होगा, कॉम बॉक्स में परिवर्तन जरूर होगा। अगले मैच, अगले सत्र की कहानी टीके मालिक सर इनकी जुबानी, लेकिन मैच को शुरू करना है। मैदान पर उतरिए जल्दी जल्दी, क्योंकि अब समय ढलता हुआ समय हो चुका है। घड़ी में 2:05। संदीप कदम मैन ऑफ द मैच, 40+ अब मैन ऑफ द मैच संदीप जी कदम। आणि बहुत ही अच्छा टेलीकास्ट हमें नजर आता हुआ। दुबई कतार में जिस तरह से एयर शोज होते हैं वैसे ही ये शोज हमें नजर आते हुए। 24 लाइव इवेंट्स को आप जरूर सब्सक्राइब करें, अपना चैनल